नमस्कार, आज मी बनवली ही नेचर थीमची मोबाईल कवर। अगदी साधी ही मोबाईल कवर तुम्हालाही आवडत नाही ना? चला तर मग आपण अशी याला बनवून टाकू। तर मी एक चित्रकलेच्या वहीचं पेज घेतलं, त्याला आपल्या जो मोबाईलची ट्रान्सपरंट कवर असते ती ठेवली आणि व्यवस्थित परफेक्ट असं मेजरमेंट घेऊन घेतलं। तर बघा, याला आपण सर्वात आधी आकाशी कलर देऊ। वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असल्यामुळे आज मी त्या थीमवर थोडंसं आर्टवर्क करण्याचा प्रयत्न करत आहे। तर बघा, अशा प्रकारे मी या कवरला कलरिंग देणार आहे आणि पेज फाडण्याची घाई करू नका। पूर्ण झाल्यानंतर आपण पेज फाडणार आहोत। नंतर त्यावरच लाल कलरचे डॉट टाकून घेतले। नंतर आपण त्याला पाण्याचा ब्रश घेऊन अजून थोडं स्प्रेड करणार आहोत, म्हणजे हा कसा एकदम आभाळासारखा कलर होईल। तर बघा, अशा प्रकारे ही करणार आहोत। आणि आज जागतिक पर्यावरण दिन आहे, त्यानिमित्त एक झाड तरी नक्की लावा, म्हणजे आपल्याला पुढे चालून ग्लोबल वॉर्मिंगचा त्रास होणार नाही। तर बघा, याच्यानंतर मी ब्लॅक कलरची एक पट्टी घेतली, नंतर आपण ग्रीन कलरची पट्टी घेतली, त्यानंतर थोडा लाईट ग्रीनची पट्टी पण घेऊन घेतली आणि शेवटी आपण पिवळ्या कलरची पट्टी घेतली। अगदी सोपी साधी सरळ ही पद्धत आहे। तुम्ही अगदी हलक्या हाताने कलरिंग आणि पाण्याच्या ब्रशाचा वापर करून कलरिंग करायची आहे आणि हे फक्त बेस आहे आणि पुढे चालून तुम्ही पाहाल की अगदी सुंदर अशी ड्रॉइंग आपली तयार होणार आहे। त्यानंतर बघा, काळा कलर घेऊन त्यावर आपण असे थोडे बारीक डॉट मारून घ्यायचे। त्यानंतर बघा, अशा प्रकारे डॉट घेतले की त्यानंतर ही पानाच्या सावलीसारखा आपल्याला उपयोग होणार आहे। त्यानंतर आपण हिरवा रंग घेऊन त्याचे पण डॉट थोडे डार्क मारून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे थोडे डार्क हिरव्या कलरचे पानं आपण लावून घेतले आहेत। त्यानंतर थोडा येलो कलर मी घेतला होता, पण मग तो कॅन्सल केला, कारण तो हिरवा कलर जो आहे तो खूप ओला होता। त्यानंतर बघा, हिरव्या कलरच्या पट्टीत आपण लाल रंगाचे डॉट मारून घेणार आहोत। हे थोडे डार्क मारून घ्यायचे जेणेकरून हे छान दिसतील। बघा, त्यानंतर डार्क हिरवा कलर घ्यायचा आहे आणि त्याच्या उभाट अशा रेषा मारून घ्यायच्या। त्यानंतर थोडा लाईट ग्रीन घेऊन त्याचे पण अशा रेषा मारून घ्यायच्या। बघा, त्यानंतर पिवळा रंग घेऊन त्याची सगळ्यात वरची पट्टी होती त्यावर आपण डॉट करून घेणार आहोत। नंतर लाल फुलांवर आपण परत पांढरे डॉट लावून घेणार आहोत। नंतर बघा, अशा प्रकारे सगळ्या रेषा मारून तयार व्यवस्थित सुकवून घेणार आहोत। नंतर आपण याला कापून हा पेपर व्यवस्थित फोन केसमध्ये लावून घेणार आहोत। बघा, किती छान अशी फोन केस तयार झाली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि नक्की ट्राय करा ही फोन कवर।